नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी घेऊन आलेलो आहे तुमचा लसावी मसावीचा पार्ट क्रमांक 2। तर सर्वात आधी लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राइब व लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ लवकरात लवकर पाहायला मिळतील। तर चला बघूया प्रश्न क्रमांक 1। दोन संख्यांचा गुणाकार 765 आहे आणि मसावी 3 आहे, तर त्यांचा लसावी किती? तर मित्रांनो, या अगोदरच्या पार्टमध्ये आपण बघितलं होतं पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेला मसावी। तर विद्यार्थ्यांनो, दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला ऑलरेडी किती दिलेला आहे? 765 आणि लसावी काढायचा आहे म्हणून काय लिहायचा? x आणि आपल्याला मसावी किती दिलेला आहे? 3, म्हणजेच 765 भागिले 3 बरोबर x। तर 3 ने जर भाग तोडला, 3 दुनी 6, 1 उरला, 3 पाची 15, 3 पाची 15, म्हणजे आपले आलेले उत्तर आहे 255, म्हणजेच ऑप्शन यापैकी नाही। चला बघूया पुढील प्रश्न। चला बघूया प्रश्न क्रमांक 2। दोन संख्यांचा गुणाकार 1440 आहे आणि मसावी 12 आहे, तर त्यांचा लसावी किती? म्हणजेच हा प्रश्न अगोदर आलेल्या प्रश्नासारखाच आहे। म्हणजे परत बघूया, पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेला मसावी। परत दोन संख्यांचा गुणाकार किती आहे? 1440 आणि लसावी x आणि मसावी किती आहे? 12, म्हणजेच 1440 भागिले 12 बरोबर x। 12 ने 144 ला भाग दिल्यावर किती आलं? 120, म्हणजेच x बरोबर येणारे उत्तर किती असेल? 120, म्हणजेच आपलं ऑप्शन क्रमांक 2 जो प्रश्न आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो भंडारा चालक 2021 ला। चला बघूया पुढील प्रश्न। चला बघूया प्रश्न क्रमांक 3। दोन संख्यांचा लसावी 240 व मसावी 8 आहे, त्यापैकी एक संख्या 40 असल्यास दुसरी संख्या कोणती? परत विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या, हा प्रश्न आलेला आहे पुणे ग्रामीण 2023 ला। परत मी तुम्हाला सूत्र लक्षात ठेवायला सांगितलेले होते, म्हणजेच पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेला मसावी। परत ज्याच्या ठिकाणी ते आकडे ठेवावे। आपल्याला लसावी दिलेला आहे 240, परत मसावी 8 आणि एक संख्या 40, दुसरी काढायची असल्यास तिला काय मानायचं? x। आपली नाही मित्रांनो, गणिताची। x बरोबर 240 गुणेला 8 भागेला 40, 0 0 कटला, 4 दुनी 8, 24 गुणेला 2 मित्रांनो 48, म्हणजेच ऑप्शन नंबर 1। चला बघूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 4 बघूया। दोन संख्यांचा गुणाकार 1960 आहे आणि मसावी 7 आहे, तर त्यांचा लसावी किती? तर परत विद्यार्थी मित्रांनो, पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेला मसावी। परत दोन संख्यांचा गुणाकार किती दिलेला आहे? 1960। 1960 बरोबर लसावी काढायचा आहे म्हणजे x आणि मसावी दिलेला आहे 7। 1960 भागिले 7 बरोबर किती? x। 7 ने भाग तोडायचा आहे, 7 दुनी 14, बाकी उरले 5, 7 8 56, 0 जसा तसा, म्हणजे आपलं x बरोबर किती आले उत्तर? 280, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जो प्रश्न आलेला आहे पुणे SRPF 2021 ला। चला बघूया पुढील प्रश्न। चला बघूया काहीतरी नवीन। मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्याशी जर तुम्ही जुळणार तर काहीतरी रोज नवीन शिकणार। म्हणजेच प्रश्न क्रमांक 5 मध्ये दोन संख्यांचा गुणाकार 600 आहे आणि मसावी 5 आहे, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की अधिकारी कसे शिकवतात किंवा प्रश्न कसे बनवतात त्या हिशोबाने आपल्याला त्यांचे गुणधर्म घ्यायचे आहेत। मग सर्व गोष्टींचं आकलन करताना आपल्याला प्रश्न क्रमांक 1 विचारलेला आहे लसावी किती, त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 विचारलेला आहे लसावी व मसावी यांची बेरीज किती, प्रश्न क्रमांक 3 लसावी हा मसावीच्या किती पट आहे, परत प्रश्न क्रमांक 4 मसावी हा लसावीच्या किती पट आहे, परत प्रश्न क्रमांक 5 लसावी व मसावी यांचे गुणोत्तर काय। मित्रांनो लक्षात असू द्या, प्रश्नासोबत बोलावे लागणारच। तुम्हाला जसे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते, जसे तुम्ही तिच्यासोबत बोलता तसे काही वेळ गणिताला देत जा। जसे जर तुम्हाला नोकरीवर लागायचं असेल तर गणितासोबत बोलावे लागेल आणि जर लग्न करायचं असेल तर तिच्यासोबत बोलावं लागेल। चला बघूया प्रश्नाची सुरुवात।
पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेला मसावी. आपल्याला दोन संख्यांचा गुणाकार किती दिलेला आहे 600 बरोबर लसावी काढायचा आहे यक्स आणि मसावी दिलेला आहे 5 म्हणजेच 600 भागीला 5 बरोबर यक्स तर 5 12 म्हणजेच आपलं उत्तर आलं 120 म्हणजेच यक्सची किंमत किती आली 120 म्हणजे आपला लसावी किती येणार 120 म्हणजे प्रश्न क्रमांक 1 आपला सॉल्व झालेला आहे. तरी आपण 4 सेकंदामध्ये स्क्रीनशॉट घेऊन घ्यावे म्हणजेच मी तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 सांगेल. चला बघूया प्रश्न क्रमांक 2. आता मला सांगा आपल्याला लसावी व मसावी यांची बेरीज किती विचारलेली आहे. बरं मला सांगा आपला मसावी आलेला आहे दिलेला आहे 5 आणि लसावी दिलेला आहे 120 जो आपण उत्तर काढलेला आहे. यांची आपल्याला बेरीज विचारली म्हणजेच 120 + 5 म्हणजे आपले उत्तर किती आले 125. तर लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक 2 चे उत्तर किती आले आपले 125. परत तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता 3 सेकंदामध्ये. चला परत बघूया प्रश्न क्रमांक 3. तर आपल्याला विचारलं आहे लसावी हा मसावीच्या किती पट आहे म्हणजेच मसावी 5 आहे त्याच्या किती पट म्हणजेच यक्स बरोबर लसावी किती आहे 120 म्हणजेच यक्स बरोबर 120 भागीला 5 म्हणजेच आपले येणारे उत्तर किती असेल 24 म्हणजेच प्रश्न क्रमांक 3 चे उत्तर आलेले आहे आपले 24. चला स्क्रीनशॉट घेऊन घ्यावे. परत प्रश्न क्रमांक बघायचा आहे 4. याच्यामध्ये आपल्याला मसावी हा लसावीच्या कशाच्या लसावीच्या 4 शब्द लागलेला आहे म्हणजे लसावीच्या 120 गुणेला यक्स बरोबर किती 5 म्हणजेच यक्स बरोबर 5 भागीला किती 120 5 24 म्हणजेच यक्स बरोबर 1/24 म्हणजे आपले उत्तर आलेले आहे 1/24. परत तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. चला बघूया प्रश्न क्रमांक 5. आपल्याला विचारलेले आहे लसावी व मसावी यांचे गुणोत्तर काय. आपला लसावी आहे 120 आणि मसावी आहे 5. दोन्ही संख्येला 5 ने भाग जातो. जर याला 5 ने भाग दिला तर येणारे उत्तर असेल 24 आणि 5 × 5 म्हणजेच आपले गुणोत्तर आले 24:1 म्हणजेच प्रश्न क्रमांक 5 चे उत्तर आहे 24:1. तर अशाच काही नवीन गोष्टी शिकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. चला बघूया पुढील व्हिडिओमध्ये बाकी.